नमस्कार मित्रांनो, आरोग्य विभाग भरतीमधील 13 पदांमध्ये नवीन पात्रता बदल झालेले आहे. या व्हिडिओमध्ये नवीन पात्रता बदल काय, त्याचबरोबर यासाठी जे की वयोमर्यादा काय असणार आहे आणि जाहिरात कधीपर्यंत येणं अपेक्षित आहे, या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, परिपत्रक कालचं जे काही जाहीर झालं, या परिपत्रकानुसार नवीन 13 पदामध्ये बदल करण्यात आलेले आहेत. ज्यापूर्वी जर आपण बघितलं 2023च्या सेवा प्रवेश नियमानुसार आरोग्य विभागामध्ये पदभरती केल्या जात होती. आता याच्यामध्ये नव्यानं बदल झालेले आहे. बघा, परिपत्रक काय आपण सविस्तररित्या बघून घेऊ, की बघा, कामगार जे काही आरोग्य विभागाच्या शासकीय नियंत्रणाखालील राज्य कामगार विमा योजनेतील प्रभारी पर्यवेक्षिका, त्याचबरोबर दुसरं पद असणार जे काही परिचारिका, भौतिक उपचार तज्ञ, आहार तज्ञ, औषध निर्माता, विद्युत हृदयस्पंदन तंत्रज्ञ, रुग्णवाहिका चालक, सामाजिक मार्गदर्शक, त्यासोबत व्यवसाय उपचार तज्ञ, दंत स्वच्छता आणि नळ कारागीर या गट पदांच्या सेवा प्रवेशामध्ये पुढील नवीन नियम करण्यात आलेले. पूर्वीची जी काही परीक्षा आहे, पूर्वीची परीक्षा आपण बघता 2023च्या सेवा प्रवेश नियमानुसार घेतली होती. हे 2025चा जो नवीन सेवा प्रवेश नियम लागू झाला, यामध्ये काय महत्वपूर्ण बदल आहेत. या बदलामध्ये पहिला बदल म्हणजे की जे काही संक्षिप्त जे रूप आहे, बघा आता काय, जे संक्षिप्त नाव आणि प्रारंभ, कोणत्या पदासाठी काय संक्षिप्त नाव असणार आहे, याचा प्रारंभ काय, त्याची निवड कशी होणार आहे, यामध्ये जसं की राज्य कामगार विमा योजना कार्यालयातील प्रभारी परिसेविका हे एक पद आहे, त्यानंतर परिचारिका हे पद, त्यानंतर भौतिक उपचार तज्ञ, आहार तज्ञ, औषध निर्माता, फार्मसी, विद्युत हृदयस्पंदन तंत्रज्ञ, रुग्ण वाहन चालिका, सामाजिक मार्गदर्शक, व्यवसाय उपचार तज्ञ आणि दंत स्वच्छता आणि नळ कारागीर हे संपूर्ण गट सेवा प्रवेश असं याला नियम 2025 नुसार म्हटलं जाणार आहे. 23 नुसार काय म्हटलं, की 23 नुसार वेगळी पात्रता पद्धती होती, परंतु आता 25 मध्ये नवीन पात्रता पद्धती लागू झालेली. आगामी 1 ते 2 महिन्यामध्ये आरोग्य विभागाची जाहिरात येणं अपेक्षित आहे. त्या दृष्टिकोनातून आतापासून तयारी करण्यासाठी आपल्या रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्रामार्फत ऑनलाईन स्वरूपाची बॅच सुरू झालेली आहे. बघा, या बॅचची संपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे नियमित लाईव्ह लेक्चर सोबत तुम्हाला इथं पीडीएफ टेस्ट सिरीज सुद्धा, पीडीएफ नोट्स उपलब्ध असतील, क्यूआयक्यू विश्लेषण आणि टेस्ट सिरीज, आणि संपूर्ण बॅचचा जो कालावधी आहे, हा बॅचचा कालावधी फक्त 1 वर्षापर्यंत मर्यादित आहे. बघा, या बॅचची मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे संपूर्ण काही तुम्हाला फक्त आणि फक्त नाममात्र म्हणजे 1199 रुपयामध्ये रिलायबल एसपीके या ऍपवर प्राप्त होणार आहे. बघा, त्यासाठी खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची, त्यासोबत ऍपची लिंक आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलाय. त्या नंबरवर संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता. बघा, अजून बातमध्ये जर आपण बघितलं, की यामध्ये संपूर्ण जे मार्गदर्शक वृंद आहे, ते संपूर्ण अनुभवी आणि तज्ञ मार्गदर्शक वृंद तुम्हाला या बॅच मध्ये लाभणार आहे. ज्यामध्ये स्वतः धनंजय आकाश सर यांना 25 वर्षाचा अनुभव शिकवणे, त्यानंतर उज्ज्वला वाकुळे मॅडम आहेत, राणी जैन मॅडम, त्यानंतर सुधीर बोडके सर, त्यानंतर राजेश जाधव सर, मंगेश तवले सर, तसेच यादवराव मारकड सर आणि अमोल अंतरकर सर, वैभव गुंजाळ सर, विजयकुमार सर, ऋतुपर्ण सर आणि मंगेश लोंढे सर आणि गोविंद सर, अशा प्रकारे संपूर्ण जे अनुभवी तज्ञ आहेत, ज्यांनी या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये 10 ते 12 वर्षापेक्षा अधिक कालावधी ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या जे काही यशामध्ये कलोटणी देण्यासाठी लावलेला आहे, हे संपूर्ण बॅच तुम्हाला याच्यामध्ये काय लाभणार आहे. बघा, आता मुख्य बदल काय झाला हे आपल्याला इथं बघायचंय, की नवीन बदलामध्ये की पहिलं म्हणजे काही व्याख्या दिल्या. बघा, प्रत्येक पदाच्या वेगवेगळ्या व्याख्या या ठिकाणी करण्यात आल्या. ज्यामध्ये पहिलं आपण बघितलं, की जे की व्याख्यामध्ये बसताना नियुक्ती प्राधिकारी कोणाला म्हणायचे, याचा अर्थ म्हणजे काय, जो प्रभारी परिसेविका, परिचारिका, भौतिक उपचार तज्ञ, आहार तज्ञ, औषध निर्माता, विद्युत हृदयस्पंदन त्यानंतर रुग्णवाहिका चालक, सामाजिक मार्गदर्शक, व्यवसाय उपचार तज्ञ, दंत स्वच्छता आणि नळ कारागीर हे संपूर्ण गट पदावरील जे काही अधिकारी असतील, हे संपूर्ण गट पदावरील असणाऱ्या अधिकाऱ्यांना काय म्हटलं जाईल, इथून पुढे सक्षम प्राधिकारी, अर्थात त्याला काय नियुक्त प्राधिकारी असं म्हटलं जाणार आहे. हा महत्वाचा एक बदल इथं लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर दुसरी व्याख्या म्हणजे दुसरा बदल, की प्रमाणपत्र. बघा, परीक्षेला तुम्ही अर्ज सादर करताय, तर परीक्षेचा अर्ज सादर करताना बऱ्याच जणांना प्रमाणपत्रामध्ये कन्फ्युजन असतं, की प्रमाणपत्र कोणतं आहे, की त्यामध्ये लागू असताना पहिलं की संवैधानिक परिषद, बघा ज्या काही महाराष्ट्र जे काही सेवक संघ आहे यांच्या मार्फत असणारे डिप्लोमाचे तुमचे प्रमाणपत्र, काही तुम्हाला ऑल इंडिया ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मार्फत असणारे प्रमाणपत्र येतं, तर त्या पत्राचा आधार असताना पहिलं म्हणजे संवैधानिक परिषद, याला सुद्धा प्रमाणपत्र असं म्हटलं जाईल, किंवा एखाद्या मंडळाद्वारे देण्यात येणारं प्रमाणपत्र, किंवा शासनाने त्याच्या जे काही समकक्ष जे निमशासकीय यांच्या मार्फत जे काही घोषित केलेली जी अर्थच आहे, त्यांनी दिलेले प्रमाणपत्र या ठिकाणी काय या प्रवेशनुसार इथं ग्राह्य धरल्या जाणार आहेत. बघा, आता बरेच विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करताना त्यांचा कन्फ्युजन असते, की पदविका म्हणजे काय आणि पदवी म्हणजे काय. या दोन्ही मधला बदल पहिल्यांदा लक्षात घ्यायचा आहे, की पदवी कशाला म्हटलं तर पदविका म्हणजे काय, पदविकेचा अर्थ आहे मान्यता प्राप्त संस्थेची पदविका. बघा,
जी काही मान्यताप्राप्त जी संस्था आहे तिला पदविका अर्थात तुमचा जो काही डिप्लोमा आहे याला पदविका असं संबोधल्या जाणार. त्यानंतर पदवी म्हणजे काय तर हे जर असलं तर पदवी ज्या ठिकाणी तुम्हाला की संवैधानिक विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेची म्हणजे काय एनी ग्रॅज्युएशन कोणत्याही शाखेची युजीसीने जेवढे मान्यताप्राप्त विद्यापीठ आहेत यांनी दिलेल्या कोणत्याही शाखेची तुम्हाला पदवी इथं लागणार आहे. याचा अर्थ काय पदवी नवीन सेवा प्रवेशनुसार तुम्हाला पदवी म्हटलं कोणतीही पदवी चालणार आहे. त्याचबरोबर काय शासनाने तिच्याशी समकक्ष म्हणून घोषित केलेली कोणतीही अर्हता बघा याच्या व्यतिरिक्त शासन वेळोवेळी जाहिरातीमध्ये प्रसिद्धी पत्रकात वेगवेगळ्या अर्हता दाखवतील ती अर्हता. त्यानंतर विभाग जर विचारला विभागाचा अर्थ काय विभाग म्हणजे महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग. बघा आरोग्य विभागा संदर्भात जर विचारलं विभाग कोणता तर विभाग तुम्हाला हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर प्रमोशनसाठी काय पात्रता आहे ज्यांचं प्रमोशन होणार आहे जे पदोन्नती आहे या पदोन्नतीचा अर्थ जर आपण बघितला की सामान्य शासनाने वेळोवेळी नियम करून निर्णय घेतलेले किंवा काढलेले आदेश यामध्ये पदोन्नतीसाठी निश्चित केलेल्या अटी ह्या सुद्धा काय याच्यामध्ये पात्रता इथं दिलेल्या आहेत. म्हणजे काय वेगवेगळ्या पात्र असतील आपण त्या ठिकाणी पदानुसार आपण बघणार आहोत. बघा राज्य कामगार विमा योजना याचा अर्थ जर आपण बघितला की सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील जे कार्यालय असेल त्या कार्याला राज्य कामगार विमा योजना असं या पत्रकानुसार संबोधल्या जाणार आहे. बघा त्यानंतर पुढचा एक मुद्दा की शासन म्हणजे काय की शासन या ठिकाणी महाराष्ट्र शासन असा उल्लेख आहे. त्यानंतर पुढचं उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे कोणतं ज्याला आपण 12वी म्हणतो 12वीचं तुमच्याकडे प्रमाणपत्र असलं पाहिजे किंवा त्याचबरोबर माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियम जो काही 1965 आहे या 65 नुसार जे मंडळाने घेतले 12वीचं जे प्रमाणपत्र आहे याचा अर्थ दिलेला आहे. म्हणजे बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना कन्फ्युजन मध्ये असते की प्रमाणपत्र म्हणजे कोणतं तर प्रमाणपत्रामध्ये तुम्हाला ह्या बाबी इथं लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. बघा त्यानंतर मुख्य मुद्दा आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे की निवड समिती ही आपल्याला एक बघणं गरजेचं आहे. बघा हे बाकी तर समजा हे आहे 12वी नंतर निवड समितीचा अर्थ लक्षात घ्या की राज्य कामगार विमा योजनेतील प्रभारी प्रसेविका परिचारिका भौतिक उपचार तज्ञ आहार तज्ञ औषध निर्माता विद्युत हृदयस्पंदन लेख तंत्रज्ञ रुग्णवाहिका चालक सामाजिक मार्गदर्शक व्यवसाय उपचार तज्ञ दंत स्वच्छता तज्ञ आणि नळ कारागीर हे संपूर्ण गट क या पदावर सरळ सेवा भरती करता उमेदवाराची निवड करण्याच्या प्रयोजनार्थ शासनाद्वारे वेळोवेळी स्थापन केलेली निवड समिती याचा अर्थ आहे. बघा ही परीक्षा काय करेल ती सरळ सेवेमार्फत काही परीक्षा घेतल्या जातील काही परीक्षा तुमच्या डिपार्टमेंटल नुसार असणार आहेत. तर यामध्ये हे जे संपूर्ण पद आहेत त्या संपूर्ण 13 पदाचा नेमकी पात्रता काय त्याचबरोबर वयोमर्यादा काय लागणार आहे जर प्रमोशन असलं तर कशा पद्धतीने असणार आहे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पुढे बघणार आहोत. बघा पहिलं जर आपण या ठिकाणी बघितलं की जे काही प्रभारी परिसेविका बघा प्रभारी परिसेविका हे जे पद आहे या पदासाठी जर आपण बघितलं तर नियुक्ती कशी असेल नियुक्तीसाठी परिचारिका गट क हे धारण करणाऱ्या आणि या पदावर 3 वर्षापेक्षा कमी बघा याचा जर याचे पात्रता जर आपण बघितली की पात्रतामध्ये तुम्हाला काय असणार आहे मुख्य म्हणजे तुम्हाला काय 3 वर्षापेक्षा कमी नसेल इतकी सलग नियमितपणे सेवा झालेल्या व्यक्तीमधून बघा या पदासाठी तुम्हाला काय नियमित 3 वर्ष तुम्हाला सलग सेवा असली पाहिजे तुम्ही 3 वर्ष तुम्हाला अनुभव असला पाहिजे. त्यानंतर दुसरी अट याच्यामध्ये आहे की जर एखाद्या व्यक्ती जर 3 वर्ष आहे दोन्ही सारखेच परंतु त्या ठिकाणी जे ज्येष्ठता आहे सेवा ज्येष्ठतेनुसार वयानुसार त्या ठिकाणी तुमचे काय प्रमोशन इथं होणार आहे. ही पहिली अट लक्षात घ्यायची. त्यानंतर दुसरा परिचारिका गट क चं जे पद आहे बघा परिचारिका गट क जे पद आहे या पदाची निवड समिती मार्फत घेतली ज्यामध्ये परीक्षा घेतल्या आणि परीक्षेच्या आधारे शिफारस जे काही तुमचा अंतिम गुणवत्ता यादी असेल यानुसार तुमची पुढील प्रक्रिया होईल. यासाठी वयोमर्यादाचा आपण विचार केला की प्रभारी परिसेविकेसाठी वयोमर्यादा काय तर ज्या वेळेस तुम्ही अर्ज सादर करताय अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकापासून तर तुमच्या शेवटच्या असण्यापर्यंत बघा की किती 18 वर्ष सुरुवातीला आपण काय कमीत कमी 18 वर्ष आणि कमाल वयोमर्यादा आपण इथं बघितली या ठिकाणी जे अंतिम दिनांक सादर करण्यापर्यंत जे ओपन वर्गातील असतील तर ओपन वर्गातील उमेदवारासाठी 18 वर्षापेक्षा कमी इथं लागणार आहे आणि जे SC ST प्रवर्गातून अर्ज सादर करतील यांच्या वयाची जी अट आहे तर ही अट काय 43 वर्षापर्यंत आहे. हे इथं काय तुम्हाला परिचारिका गट क च्या वयोमर्यादा संदर्भात लक्षात ठेवायचं. बघा यासाठी जी काही शैक्षणिक अर्हता असेल तर या अर्हतेमध्ये उमेदवाराने संवैधानिक विद्यापीठाची अर्थात विज्ञान म्हणजे नर्सिंगची तुमची शाखेची असली पाहिजे किंवा शाखेतील पदवी धारण करणं आवश्यक कोणती विज्ञान शाखा सायन्स मध्ये नर्सिंग तुमची पदवी तुमच्याकडे असली पाहिजे आणि महाराष्ट्र परिचारिका अधिनियम 1966 नुसार तुमचं ती रजिस्टर डिग्री असली पाहिजे. बघा ज्यावेळेस तुम्ही फार्मसीत जे पद बघता त्या ठिकाणी तुम्हाला लायसन वगैरे रजिस्टर करावं लागतं. ज्या नर्स आहेत ANM जेन्युइन स्टाफ मध्ये करणार यांना सुद्धा जे नोंदणी करावी लागते ज्यांची नोंदणी बाकी आहे त्यांनी आताच नोंदणी करून घ्या कारण की जाहिरात लवकरच येणार आहे. बघा पुढची शैक्षणिक पात्रता उमेदवार जर विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र उत्तीर्ण असावा म्हणजे 12वी तुमचं सायन्स असलं 12वी सायन्स असावा
आणि संवैधानिक विद्यापीठाची सामान्य परिचारिका आणि प्रसूतीशास्त्र अर्थात काय जे काही जीएनएम आहे तर जीएनएम तुमची पदविका म्हणजे जीएनएमचा तुमचा डिप्लोमा झाला पाहिजे काय जे जीएनएम आहे या जीएनएमचा तुमची पदविकेचा अर्थ आपण सुरुवातीला बघितला पदविका म्हणजे काय त्या ठिकाणी तुम्ही जो काही डिग्री डिप्लोमा जो केलाय हे तुम्ही धारण करणं आवश्यक आहे आणि त्यासोबत तो महाराष्ट्र परिचारिका अधिनियम 1966 नुसार तुमची नोंदणी करणं आवश्यक आहे अशी संपूर्ण या पदाची काय इथं पात्रता आहे बघा पुढचं पद आहे भौतिक उपचार तज्ञ गट क चं जे पद आहे तर या पदाची जर पात्र आपण बघितली की परीक्षा निवड समिती मार्फत घेतलेली की निवड समितीचा अर्थ आपण सुरुवातीला व्याख्यामध्ये बघितला निवड समिती म्हणजे कोण ज्या अंतर्गत परीक्षा राबवली जाणार आहे ती अंतर्गत घेतली जाणार की सरळ सेवे मार्फत घेतल्या जाणार हे या ठिकाणी आहे बघा त्यानंतर मुख्य आपल्याला इथं बघायचंय वयोमर्यादा काय लागणार आहे तर वयोमर्यादामध्ये जाहिरातीसाठी असताना जे काही 18 वर्ष कमीत कमी 18 वर्ष जर तुम्ही ओपन मधून अर्ज सादर करत असाल 38 वर्ष आणि एसटी एसटी प्रवर्गातून जर असाल तर त्या ठिकाणी 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा इथं असणार आहे बघा शैक्षणिक पात्रतेचा विचार आपण केला तर शैक्षणिक पात्रतेमध्ये उमेदवाराने संवैधानिक विद्यापीठाची भौतिक उपचार तज्ञ बघा कोणती पदवी असली पाहिजे तुमच्याकडे की जे काही युजीसी मार्फत दिलेले भौतिक उपचार तज्ञ विषयातील पदवी म्हणजे काय तुमची डिग्री तुमची असली पाहिजे डिग्री धारण केलेला उमेदवार इथे या पदासाठी काय ग्राह्य धरल्या जाणार आहे दुसरी अट म्हणजे महाराष्ट्र राज्य व्यवसाय उपचार आणि भौतिक उपचार परिषद अधिनियम 2000 नुसार त्याची काय नोंदणी आवश्यक आहे झाल्यानंतर तुमच्या संपूर्ण पदाची नोंदणी करणं सुद्धा तुम्हाला अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे त्यानंतर दुसरं पद आहे आहार तज्ञ डायटिशियनचा असणार की या पदासाठी काय नियुक्ती निवड समिती मार्फत घेतल्या स्पर्धा परीक्षेच्या निकालाच्या आधारे तुमची नियुक्ती केली त्यामध्ये जर वयोमर्यादा विचार केला आपण की कमीत कमी किती पाहिजे 18 वर्ष जर ओपन वर्गातून तुम्ही अर्ज सादर करत असाल 38 वर्ष तुमची वयाची अट आहे आणि जर तुम्ही एससी एसटी प्रवर्गातून अर्ज सादर करत असाल तर त्या ठिकाणी वयोमर्यादा 43 वर्षापर्यंत आहे बघा जे काही आहार तज्ञ हे जे पद आहे या पदासाठी आहे त्यानंतर पुढचं पद आपण बघलं बघा की आहार तज्ञासाठी किमान शैक्षणिक अर्थ म्हणजे उमेदवार संवैधानिक विद्यापीठाची पोषण व आहारशास्त्र या विषयात तुम्हाला काय पदवी अर्थात तुमची डिग्री होणं अत्यंत गरजेचं आहे काय डिग्री होणं अत्यंत गरजेचं आहे ही या पदाची अट आहे त्यानंतर पुढचं एक महत्वपूर्ण असणारं पद जे आपण जे काही औषध निर्माता पद आहे बघा फार्मसीचं असणारं जे पद आहे औषध निर्माता गट क मधील पद या पदाची परीक्षा निवड समिती मार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेच्या निकाले आधारित घेतल्या जाईल बघा या पदासाठी जर विचारलं आपण की पात्रता निकष काय तर पात्रता निकष मध्ये बघताना की वयोमर्यादा काय लागणार तुम्हाला वयोमर्यादा तुम्हाला 18 वर्ष कमीत कमी 18 वर्ष जर तुम्ही ओपन वर्गातून अर्ज सादर करत असाल तर त्या ठिकाणी 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे आणि जर तुम्ही एससी एसटी प्रवर्गातून अर्ज सादर करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा दिलेली आहे आता शैक्षणिक अर्हता काय जर तुम्हाला फार्मसिस्ट जर बनायचंय औषध निर्माता या पदासाठी अर्ज सादर करायचा असेल तर या ठिकाणी त्याचं शैक्षणिक अर्हता उमेदवाराने संवैधानिक विद्यापीठाची औषध निर्माण विषयातील पदवी म्हणजे काय डिग्री धारण केलेली पाहिजे तुमची डिग्री झालेली पाहिजे त्याचसोबत दुसरं म्हणजे काय औषध निर्माण अधिनियम 1948-8 तुमची नोंदणी सुद्धा करणं गरजेचं जे काही लायसन आहे तुमचं रजिस्टर आहे हे तुम्हाला नोंदणी करणं अत्यंत गरजेचं आहे ही काय औषध निर्माता या पदासाठी असणारी महत्वपूर्ण पात्रता निकष त्यानंतर पुढचं पद आहे जे काही विद्युत हृदयस्पंदन लेख बघा हृदयस्पंदन लेख तंत्रज्ञ गट क मधलं पद प्रत्येक आपण समिती मार्फत परीक्षा घेतली त्यानंतर वयोमर्यादा विचार केला इथं सुद्धा तुम्हाला सेम वयोमर्यादा की 18 वर्ष ओपन साठी तुम्हाला 38 वर्ष आणि जे काही एससी एसटी प्रवर्गातील उमेदवार आहेत या उमेदवारासाठी त्या ठिकाणी 43 वर्षापर्यंत अर्ज सादर करण्यासाठी तुम्हाला काय वयामध्ये शिथिलता देण्यात आली बघा जर तुम्हाला या पदाचे जर हे बघितलं शैक्षणिक अर्हता काय असणार आहे हृदयस्पंदन लेख साठी की ज्यामध्ये उमेदवाराने हृदय चिकित्सक विषयातील पॅरामेडिकल तंत्रज्ञानाची लक्षात घ्या कोणतं यामध्ये जे काही हृदय चिकित्सक विषयातील पॅरामेडिकल तंत्रज्ञानाची किंवा हृदय चिकित्सक विषयातील पॅरामेडिकल तंत्रज्ञानाची विज्ञान शाखेतील पदवी धारण करणं गरजेचं काय असलं पाहिजे विज्ञान शाखेतील पदवी धारण करणं गरजेचं एक तर तुम्ही काय पॅरामेडिकल जे काही हृदय चिकित्सा हा विषय किंवा याच्यामध्ये पॅरामेडिकल तंत्रज्ञानाचे विज्ञान आहे ही कुठलीही एक तुमच्याकडे जर पदवी असेल तर त्या ठिकाणी तुम्ही त्या पदासाठी ग्राह्य आहे हे याचा नवीन सेवा प्रवेश नियम आहे त्याचबरोबर दुसरं म्हणजे की ज्यांचं भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र या विषयातील विज्ञान शाखेतील पदवी अर्थात ज्यांचं बीएससी कोणतं फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी ज्यांचं झालेलं आहे आणि हृदय चिकित्सक विषयातील पदविका प्रमाणपत्र असणं धारण करणं आवश्यक आहे जर एखाद्या उमेदवाराचं काय की पॅरामेडिकल तंत्रज्ञानाचं त्याचा हे झालं नाही पदवी झाली नाही तर त्याला दुसरा पर्याय म्हणजे कोण ज्यांचं फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी ज्यांचं झालेलं आहे परंतु हे झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला काय असतं हृदय चिकित्सक विषयातील जो काही तुमचा डिप्लोमा आहे जो पदविका आहे हा पदविकेचं प्रमाणपत्र असणं तुमच्याकडे अत्यंत आवश्यक आहे याची पात्रता आणि सोबत तुम्हाला या
पुढचं याचं लागणार आहे की तुम्हाला अनुभव सुद्धा आहे. बघा या पदासाठी तुम्हाला अनुभव आहे, ज्यामध्ये अनुभवामध्ये जर बघितलं आपण जसं की शासकीय, निमशासकीय, सेमी गव्हर्नमेंट, महानगरपालिका, खाजगी रुग्णालय किंवा रोग निदान केंद्र यामध्ये विद्युत हृदय स्पंदनालय तंत्रज्ञ म्हणून तुम्हाला किमान कामाचा 2 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. म्हणजे हे जे पद आहे हे पद तुम्हाला जे काही एक्सपिरियन्स आहे तुमच्या अनुभवाशी निगडीत असणारं एक पद आहे. त्यानंतर सर्वसामान्यांसाठी असणार एक पद आहे ज्याला रुग्णवाहिका चालक हे जे पद आहे ते सर्वांसाठी हे असणार की रुग्णवाहिका चालक गट क मधील पद निवड जी आहे तर निवड समितीमार्फत स्पर्धा परीक्षेच्या अंतर्गत निवड होत घेतली जाईल, ज्यामध्ये वयोमर्यादेचा आपण विचार केला तर वयोमर्यादा तुम्हाला कमीत कमी 18 वर्ष, ओपन प्रवर्गातून तुम्ही अर्ज सादर करत असाल तर वयाची 38 वर्षापर्यंत अर्ज सादर करू शकता आणि SC ST कॅटेगरीतून असाल तर त्या ठिकाणी तुम्ही 43 वर्षापर्यंत अर्ज सादर करू शकता. आता नेमकं शैक्षणिक पात्रता काय, वयोमर्यादेनंतर शैक्षणिक पात्रता काय लागणार, उमेदवाराने संवैधानिक विद्यापीठातून अर्थात UGC मार्फत उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली असले, म्हणजे काय तुम्ही 12वी पास असाल, 12वी पास असले तरी या पदासाठी पात्र आहे. किती, 12वी पास असणारा उमेदवार सुद्धा या पदासाठी पात्र आहे. परंतु इथं दुसरी एक अट आहे की तुमच्याकडे काय असलं पाहिजे, किमान C1 प्रवर्गाचं वाहन परवाना धारण करणं अर्ज आहे, म्हणजे तुमच्याकडे लायसन असलं पाहिजे. लायसन असणाऱ्या उमेदवारासाठी कोणतं पद आहे तर महत्वपूर्ण रुग्णवाहिका चालक हे महत्वपूर्ण एक पद आहे. चला पुढचं एक पद आहे सामाजिक मार्गदर्शक. सामाजिक मार्गदर्शक हे जे पद आहे हे पद तुम्हाला जे काही DMR अंतर्गत सुद्धा भरले जाणारं महत्वपद निवड समितीमार्फत स्पर्धा परीक्षेच्या निकालाद्वारे याची निवड केली जाईल. यासाठी वयोमर्यादा आपण बघितली तर वयोमर्यादा इथं सुद्धा किती, वयाची 18 वर्षापासून 38 वर्षापर्यंत ओपन उमेदवारासाठी आणि ST ST प्रवर्गातील उमेदवारासाठी 43 वर्षापर्यंत हे आहे. आणि जर शैक्षणिक पात्रता जर बघितली, उमेदवाराने संवैधानिक विद्यापीठाचे सामाजिक कार्य, बघा जे काही सामाजिक कार्य आहे या सामाजिक कार्य याच्यामध्ये तुमची काय पदवी धारण करणं गरजेचं, काय सामाजिक कार्यामध्ये काय पदवी धारण करणं गरजेचं आहे. ज्यांचं जे काही BSW आहे, MSW आहे अशा उमेदवारासाठी महत्वपूर्ण असणारं पद म्हणजे कोण, मार्गदर्शक. यापूर्वी DMR अंतर्गत समाज अधीक्षक नावाचं जे पद आहे ते तिथं जे पात्र उमेदवार होते ते उमेदवार या ठिकाणी सुद्धा पात्र असणार आहेत. चला पुढचं पद आहे व्यवसाय उपचार तज्ञचे पद आहे, हे गट क मधील पद हे सुद्धा स्पर्धा परीक्षेच्या अंतर्गत घेतले आहे. याची वयोमर्यादा आपण बघितली की वयाची किती, 18 वर्षापासून ओपन उमेदवार जर असाल तो 38 वर्षापर्यंत अर्ज सादर करू शकता आणि जर तो जर का इतर प्रवर्गातून जर असाल तर ते काय 43 वर्षापर्यंत अर्ज सादर करू शकतो. आता या पदासाठी किमान शैक्षणिक अर्हता काय, तुमचं म्हणजे संवैधानिक विद्यापीठाची व्यवसाय उपचार तज्ञ या विषयामध्ये तुमची डिग्री झालेली पाहिजे. काय असते पाहिजे, या विषयामध्ये तुमची डिग्री झालेली पाहिजे. सोबत तुम्हाला महाराष्ट्र राज्य व्यवसाय उपचार आणि भौतिक परिचार परिषद अधिनियम 2000 नुसार तुमची काय नोंदणी केलेली असावी. काय नोंदणी करणं अत्यंत गरजेचं आहे. सोबत तुम्हाला पुढचं पद आहे की दंत स्वच्छता गट क चं पद. बघा दंत स्वच्छता तज्ञ गट क चं पद हे सुद्धा स्पर्धा परीक्षेच्या आधारे याची नियुक्ती केली जाईल. यासाठी वयोमर्यादेचा विचार आपण केला तर किमान वयोमर्यादा तुम्हाला 18 असावी आणि सोबत जर तुम्हाला कमान जर आपण बघितली तर या ठिकाणी जर का तुम्ही ओपन वर्गातून जर असाल तर वयाच्या 38 वर्ष आणि SC ST प्रवर्गातून जर असाल तर वयाच्या 43व्या पदापर्यंत तुम्ही अर्ज सादर करू शकता. दंत स्वच्छता जे पद आहे त्या दंत स्वच्छता पदासाठी शैक्षणिक जी अर्हता आहे त्या शैक्षणिक अर्हतेमध्ये संवैधानिक विद्यापीठाची दंत यांत्रिकी या विषयातील पदविका धारण केलेली असावी. पदविका म्हणजे काय, तुमचा कोर्स झालेला असावा. काय कोर्स तुमचा झालेला असावा. त्याचसोबत तुम्हाला दुसरं महत्वपूर्ण म्हणजे अनुभव, तुम्हाला इथे एक्सपिरियन्स लागणार आहे. तो एक्सपिरियन्स कुठला असावा, ज्यामध्ये आपण बघतोय शासकीय, निमशासकीय, महानगरपालिका किंवा खासगी रुग्णालय आणि रोग निदान केंद्र यामध्ये दंत यांत्रिकीकरण यामध्ये असणार जे काही हे किमान तुम्हाला 2 वर्षातील काय कामाचा अनुभव धारण केलेला असणं अत्यंत आवश्यक आहे. सोबत जे काही पुढचे 13वं जे पद आहे जे नवीन बदल झालेलं पद, बघा नळ कारागीर जे पद आहे या नळ कारागीर पदामध्ये गट क चं जे पद आहे याची निवड सुद्धा काय स्पर्धा परीक्षेच्या निकालाच्या आधारे केले जाईल. ज्यामध्ये वयोमर्यादा आपण बघितली तर वयोमर्यादा किती, 18 वर्ष तुमच्या असले कमीत कमी आणि जास्तीत जास्त ओपन मधून जर असाल वयाची 38 वर्ष आणि SC ST प्रवर्गातून तुम्ही अर्ज सादर करत असाल तर त्या ठिकाणी वयाच्या 43 वर्षापर्यंत तुम्हाला अर्ज सादर केले जाते. यासाठी शैक्षणिक पात्रता काय, तर शैक्षणिक पात्रतेमध्ये महत्वपूर्ण असणारं एक पद की पात्रते बघताना तुम्हाला संवैधानिक विद्यापीठाची अर्थात माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा तुमची असेल, 12वी तुमचं असलं पाहिजे. दुसरं तुमचं काय महत्वपूर्ण की उमेदवाराने संवैधानिक विद्यापीठाचे नळकाम या विषयातील पदविका, नळकामाचा जो डिप्लोमा आहे तर डिप्लोमा कोर्स तुमचा झालेला असावा. ही या पदासाठी महत्वपूर्ण घट आहे. आणि महत्व म्हणजे काय, नळकाम केल्याचा अनुभव तुमच्याकडे 2 वर्षाचा असला तर तुम्ही या पदासाठी इथं पात्र असणार आहे. अशा प्रकारे एकूण जे काही संपूर्ण जे पद आहेत
एकूण 13 पदांचा नवीन पात्रता बदल झालेला आहे. मित्रांनो, लवकरच जाहिरात येणं अपेक्षित आहे. त्यामुळे आतापासून आपण अभ्यासाला सुरुवात करा. त्या दृष्टिकोनातून रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्रामार्फत आपण ऑनलाईन स्वरूपाची बॅच सुरू केली आहे, ज्याची लिंक तुम्हाला या ॲपची लिंक खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. सोबत तुम्हाला प्ले स्टोरला गेल्यानंतर रिलायबल एसपीके ॲप डाउनलोड करा, कारण की या बॅचची वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित परीक्षाभिमुख ही बॅच असेल. सोबत तुम्हाला पीडीएफ नोट्स, अध्यास साहित्य उपलब्ध असेल, पीवायक्यू विश्लेषण, टेस्ट सिरीज, हे सगळं काही तुम्हाला इथं प्राप्त होणार आहे. तर अधिक माहितीसाठी तुम्हाला खाली दिलेला नंबर संपर्क साधूया किंवा 8308200440 या नंबरवर संपर्क साधून तुम्ही इथं बॅचला प्रवेश निश्चित करू शकता. भेटू मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, तोपर्यंत अभ्यास करा.